नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण विविध आजारांची अगदी मुळापासून ओळख करून घेतो आणि आरोग्यविषयक सल्ले थेट तज्ज्ञांकडून मिळवतो. आज आपण व्हॅरिकोज वेन्स या आरोग्यविषयक समस्येवर चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे पुण्यातील मणिपाल हॉस्पिटलचे इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट डॉक्टर संतोष पाटील यांना. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, आपल्या शरीरात अनेक शिरा असतात ज्या रक्त हृदयाकडे वाहून नेण्याचं काम करतात. काही कारणांनी जर या शिरांमध्ये कमकुवतपणा निर्माण झाला तर रक्त योग्य प्रकारे पुढे जात नाही आणि ते एकाच ठिकाणी गोठून राहतं किंवा साठून राहतं, ज्यामुळे शिरा सुजतात, फुगतात. यालाच म्हणतात व्हॅरिकोज वेन्स. ज्याबाबत अधिक माहिती आपल्याला देणार आहेत डॉक्टर संतोष पाटील. वेन्स हेल्थचे तज्ज्ञ आहेत. लोकांना आवश्यक ज्ञान देणं, त्यांच्यात जागरूकता निर्माण करणं आणि प्रतिबंध व्यवस्थापनासाठी सक्रिय पावलं उचलण्यासाठी प्रोत्साहित करणं हे ध्येय असल्याचं ते सांगतात. आता आपण अजिबात वेळ न दवडता आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, या चर्चेच्या सुरुवातीलाच आपल्याकडून जाणून घ्यायचे की व्हॅरिकोज वेन्स म्हणजे मी सुरुवातीला सांगितलंच थोडक्यात, पण आपल्याकडून सविस्तरपणे जाणून घ्यायचे की व्हॅरिकोज वेन्स म्हणजे नेमकं काय. हो, सो बऱ्याच वेळा आपल्या पायामध्ये फुगलेल्या वेड्यावाकड्या निळसर काळ्या किंवा हिरव्या कलरच्या रंगाच्या वेन्स किंवा शिरा दिसतात, तर त्याला आपण व्हॅरिकोज वेन्स असं म्हणतो. सो आपण एकंदरीत शरीरामधली रक्ताभिसरणाची प्रक्रिया पाहिली तर जे शुद्ध रक्त असतं ते हृदयाकडून आपल्या पायांकडे धमनीच्या मार्फत किंवा शुद्ध रक्तवाहिन्यातून खाली येतं आणि अशुद्ध रक्त पायातून परत हृदयाकडे घेऊन जाण्यासाठी ते व्हेन्समधून किंवा शिरांमधून ते वरती पुश केलं जातं. बरोबर. तर पायामध्ये आपण व्हेन्सची रचना पाहिली तर दोन प्रकारच्या स्तरांमध्ये ही रचना असते. एक पहिला जो सेट असतो व्हेन्सचा तो सुपरफिशियल म्हणजे त्वचेच्या खालच्या व्हेन्स असतात ह्या, आणि आणखीन एक सेट ऑफ व्हेन्स असतात ज्या डीप असतात, आपल्या मसल्स आणि बोन्सच्या भोवती असतात. तर व्हॅरिकोज व्हेन्स हा जो आजार आहे तो सुपरफिशियल म्हणजे त्वचेमधल्या व्हेन्सचा आजार असतो. नॉर्मली ह्या व्हेन्समधून जे अशुद्ध रक्त असतं ते गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध वरती हृदयाकडे घेऊन गेलं जातं आणि त्यासाठी त्याच्यामध्ये वॉल्स असतात, झडपा असतात, त्या नॉर्मली एका डिरेक्शनमध्ये काम करत असतात. पण काही कारणाने जेव्हा ह्या वॉलचं काम खराब होतं तेव्हा हे रक्त गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली ह्या व्हेन्समध्ये साचतं आणि ह्या व्हेन्स फुगतात आणि त्यालाच आपण व्हॅरिकोज व्हेन्स असं म्हणतो. अगदीच. पण सर, या वेन्स फुगल्यात किंवा सुजल्यात हे आपल्याला कळतं कसं? काही लक्षणं जाणवतात का? आणि मुळात आपल्याकडून त्याचं निदान कसं केलं जातं? हो, सो व्हेन्स आपल्याला ऑब्व्हियसली दिसतात, म्हणजे पायाला त्या फुगलेल्या व्हेन्स आपल्याला बघितल्यानंतरच कळतं की आपल्याला व्हॅरिकोज व्हेन्स आहेत. आता लक्षणांमध्ये बघितलं तर पेशंट्सना पायाला जडपणा वाटतो, इस्पेशली जास्त वेळ काम करून ॲट द एंड ऑफ द डे म्हणजे संध्याकाळी किंवा रात्री पायाला जडपणा वाटणं, पायाला दुखणं, मसल क्रॅम्प्स येणं, ह्या सगळ्या लक्षणं आपल्याला व्हॅरिकोज व्हेन्समध्ये दिसतात. या व्यतिरिक्त पायाला सूज येणं, इस्पेशली अँकलच्या भोवती सूज येते, पायाला पुढे अँकलच्या भोवती म्हणजे काळेपण येतं, त्वचा काळी पडते आणि तिथे खाज येऊ लागते, त्वचा ड्राय होते आणि पुढे जाऊन व्हॅरिकोजचे अल्सर्स तयार होतात. तर हे अशी लक्षणं आपल्याला व्हॅरिकोज व्हेन्सच्या पेशंट्समध्ये दिसतात. तर जेव्हा असे पेशंट्स आमच्याकडे ओपीडीमध्ये येतात तेव्हा आम्ही त्यांचं निरीक्षण करतो, त्यांचं क्लिनिकल एक्झामिनेशन करतो. आम्हाला त्या फुगलेल्या व्हेन्स दिसतात, पायाला काही काळंपण आहे किंवा सूज आहे किंवा काही जखमा आहे तर त्यांचं आम्ही निरीक्षण करतो. त्याच्या पुढे जाऊन आम्ही एक कलर डॉपलर सोनोग्राफी करतो. ही एक विशिष्ट प्रकारची सोनोग्राफी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या व्हेन्समध्ये नेमकं काय फॉल्ट आहे, नेमकं ह्या व्हेन्स कशामुळे फुगलेल्या आहेत, त्या वॉलचं काम कसं चालू आहे, व्हेन्समध्ये काही रक्ताच्या गाठी तर नाही आहेत ना, तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला त्या कलर डॉपलर सोनोग्राफीच्या मधून मिळते आणि अशा प्रकारे आम्ही व्हॅरिकोज व्हेन्सचं निदान करतो. अगदीच. डॉक्टर, आपल्या शिरा काही एका रात्रीत सुजत नसतील किंवा फुगत नसतील तर टप्प्याटप्प्याने व्हॅरिकोज वेन्सचा त्रास सुरू होत असेल, असा कोणता टप्पा येतो ज्या दरम्यान आपण उपचार घेण्याचा सल्ला देता? हो सर, तर आपण टप्पे बघितले तर सुरुवातीला आपल्याला व्हॅरिकोज व्हेन्समध्ये सुरुवातीला एकदम फाईन थिन व्हेन्स दिसतात ज्याला आपण स्पायडर व्हेन्स असं म्हणतो. आपण जर का स्क्रीनवरती पाहिलं तर पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्याच वेळा अशा स्पायडर व्हेन्स दिसतात. दुसऱ्या टप्प्यामध्ये ह्या व्हेन्स फुगतात आणि ज्याला आपण व्हॅरिकोज व्हेन्स असं म्हणतो. त्यावेळी ते आपल्याला ऑब्व्हियसली व्हॅरिकोज व्हेन्सचं डायग्नोसिस आहे असं समजतं. त्या पुढच्या टप्प्यामध्ये पेशंटला त्रास व्हायला लागतो. पेशंटला पाय जड वाटू लागतात, पायाला सूज येऊ लागते आणि त्यांना क्रॅम्प्स येऊ लागतात. त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये त्वचा काळी पडायला लागते, तिथे खाज येते आणि त्याला आम्ही लायपोडर्मॅटोस्क्लेरोसिस अशी मेडिकल टर्मिनॉलॉजी आपण त्याला म्हणतो. पुढच्या टप्प्यामध्ये पेशंट्सना अल्सर्स होतात
आणि हे जे अल्सर्स असतात ते नॉर्मल अल्सर्सप्रमाणे कम्प्लिटली हील होत नाहीत किंवा कम्प्लिटली भरून निघत नाहीत. ते थोडे दिवसांनी परत येतात. त्याला आपण रिकरंट अल्सर्स असं म्हणतो. तर ह्या स्टेजेसमध्ये हा एक व्हॅरिकोज व्हेन्सचा एंटायर स्पेक्ट्रम ऑफ डिसीज असं आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर आपण नेमकं कोणत्या स्टेजमध्ये पेशंट्सना ट्रीटमेंट सांगतो. तर पहिले 2 स्टेजेस ज्या आहेत त्या मोस्ट ऑफ द टाइम्स एसिम्प्टमॅटिक असतात. म्हणजे आपल्याला वेन्स दिसतात पण पेशंट्सना काही त्रास होत नाही आहे. तर त्या स्टेजेसमध्ये आपण पेशंट्सना कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट्स म्हणजे एक कंप्रेशन स्टॉकिंग्ज असतात किंवा लाईफस्टाईल चेंजेस ज्याच्यामध्ये काफ मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइजेस असतील किंवा जास्त वेळ एका ठिकाणी उभं राहणं टाळणं किंवा बसणं टाळणं, वजन आटोक्यात ठेवणं, अशा प्रकारचे सल्ले आपण देतो. त्याच्या पुढे जेव्हा पेशंट्सना त्रास होतो म्हणजे पायाला जडपणा वाटतो, सूज येते, काळं पण येतं, या स्टेजेसमध्ये आपण पेशंट्सना ट्रीटमेंट करून घेण्याची ॲडवाईस देतो. सर, आता उपचारांबद्दल आपल्याकडून सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे की कोणकोणत्या टप्प्यांमध्ये उपचार केले जातात. तर आपण उपचारांबद्दल बघितलं तर व्हॅरिकोज व्हेन्सचे उपचार जे आहेत ते बऱ्याच वर्षांपासून नवीन पद्धती याच्यामध्ये येत आहेत. तर सुरुवातीच्या काळात आपण जर का बघितलं तर याची सर्जिकल ट्रीटमेंट केली जायची. म्हणजे ओपन सर्जरी करून आपण ह्या वेन्सना कट करून काढून टाकायचो. त्याला त्या प्रोसिजरला स्ट्रिपिंग सर्जरी असं म्हटलं जायचं. पण नॅचरली आपण कट करून ते काढतोय तर पायाला बरेच टाके यायचे आणि पेशंट्सची रिकव्हरी पिरियड जो होता तो जास्त असायचा आणि त्याच्यामध्ये इन्फेक्शन्स होणं हे खूप कॉमन असायचं. त्यामुळे सर्जिकल ट्रीटमेंट्स तेवढ्या प्रेफर केल्या जात नव्हत्या. सो त्याच्या पुढे जाऊन 1990-2000च्या काळामध्ये साधारण थर्मल ॲब्लेशन ट्रीटमेंट्स याच्यामध्ये आपण मेनली रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशन आणि लेझर ॲब्लेशन या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या आपण डेव्हलप केल्या होत्या. तर त्या ट्रीटमेंट्समध्ये आपण एका सुईच्या आतून लेझरचा फायबर किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सीचा फायबर घेऊन जातो आणि लेझर एनर्जी किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी जी एनर्जी असते ती हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते आणि आपण हीट देऊन ह्या वेन्सना आतून बंद करतो. तर लेझर ॲब्लेशन ट्रीटमेंट्स ही एक ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे आणि त्याच्यामध्ये ही एक मिनिमली इन्व्हेजिव्ह ट्रीटमेंट ही आहे ज्याच्यामध्ये टाके वगैरे काही येत नाहीत आणि पेशंटचं रिकव्हरी पिरियडही बराच कमी होतो. पण त्याच्यामध्येही काही ड्रॉबॅक्स आहेत. ज्याचं आपण बघायला गेलं तर ही एक हीट बेस्ड ट्रीटमेंट आहे. सो हीट असल्यामुळे आसपासच्या ज्या आपल्या नर्व्ज आहेत, सेन्सेशनच्या नर्व्ज ज्याला आपण म्हणतो, त्याला ही हीट होण्याची शक्यता असते. सो नर्व इंजुरीचे चान्सेस ह्या ट्रीटमेंट्समध्ये असतात आणि ते कमी करण्यासाठी मग आम्हाला पायाला मल्टिपल सुया लावून ॲनेस्थेशिया द्यावा लागतो. आणि त्याच्याशिवाय ट्रीटमेंट झाल्यानंतर पेशंट्सना स्टॉकिंग्स जे आहेत ते कंपल्सरी 4 ते 6 महिने घालावे लागतात. तर हे काही ड्रॉबॅक्स होते ह्या थर्मल एब्लेशन ट्रीटमेंट्सचे. सो त्याच्या पुढेही जाऊन याच्यावरती आणखीन ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा शोध लागलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक मेन जी ट्रीटमेंट आहे तिला आपण अधेझिव्ह किंवा ग्लू बेस्ड ट्रीटमेंट असं म्हणतो. साधारण 2010च्या काळामध्ये ही ट्रीटमेंट विकसित झाली होती आणि आता ती सध्या बघायला गेलं तर ही एक जगातली सर्वात ॲडव्हान्स ट्रीटमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. तर या ट्रीटमेंटमध्ये आपण व्हेनमध्ये एक स्पेशल ग्लू असतो, तो इंजेक्ट करून व्हेनला आपण आतून सील करतो. तर या ट्रीटमेंटचे बरेच काही फायदे आहेत ते आपण डिस्कस करूयात. अगदीच या ट्रीटमेंटबद्दल आपण सविस्तरपणे माहिती द्यावी. येस. सो आपण बघायला गेलं तर मी जसं आता सांगितलं तर ही ट्रीटमेंट जी आहे ही एका सुईच्या माध्यमातून केली जाते. म्हणजे आपण या वेन्समध्ये एक छोटी सुई लावतो आणि त्या छोट्या सुईच्या आतून एक कॅथेटर, एक छोटी असेल ना फार, तिथे आपण लोकल ॲनेस्थेशिया देत असतो. सो त्याच्यामुळे ऑलमोस्ट पेनलेस प्रोसिजर असं म्हणायला काही हरकत नाही. सो एकदा ती ट्यूब जी आहे ज्याला आपण कॅथेटर म्हणतो ह्या वेनमध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे बाहेर डिस्पेन्सर असतो आणि ह्या कॅथेटरमध्ये ग्लू जो असतो आपला तो प्रीलोडेड असतो. सो आपण जेव्हा डिस्पेन्सर क्लिक करतो तेव्हा प्रत्येक 3 सेंटीमीटरला किंवा ठराविक अंतराला एक ठराविक अमाऊंट जी असते ते ग्लूची आतमध्ये डिपॉझिट होते आणि आपण ही सगळी प्रोसिजर जी आहे ही सोनोग्राफीच्या गायडन्समध्ये करत असतो. तर जेव्हा तो ग्लू जेव्हा आतमध्ये डिपॉझिट होतो तेव्हा त्या सोनोग्राफीच्या प्रोबनी आणि आमच्या हाताने आम्ही त्याला कंप्रेस करतो. तर विदिन 30 सेकंड्स ती जी व्हेन आहे ती आतून त्या ग्लूने सील होऊन जाते. अशा पद्धतीने आपण एंटायर व्हेन म्हणजे पूर्ण व्हेन जी आहे ते त्या ग्लूने आपण सील करतो. तर या पद्धतीचे फायदे आपण जर का बघितले तर सगळ्यात महत्त्वाचा फायदा असा आहे की याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची उष्णता वापरत नाही आहे. सो त्याच्यामुळे उष्णतेमुळे जे होणारे साईड इफेक्ट्स होते जसं लेझर ट्रीटमेंटमध्ये किंवा रेडिओ फ्रिक्वेन्सी ॲब्लेशनमध्ये उष्णतेमुळे नर्व इंजुरीचे चान्सेस होते तसे चान्सेस ह्या ट्रीटमेंटमध्ये नसतात.
आणि उष्णता वापरत नसल्यामुळे आपल्याला ॲनेस्थेशिया देण्यासाठी ज्या मल्टिपल सुया इंजेक्शन्स द्यावे लागायचे ते आपल्याला ह्याच्यामध्ये द्यावे लागत नाहीत. सो जर का आपण हाय रिस्क पेशंट्सचा विचार केला, म्हणजे असे पेशंट्स की ज्यांना डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे किंवा हार्ट डिसिजेस आहेत, त्यांच्यामध्ये थर्मल एब्लेशन ट्रीटमेंट्स थोडं करायला आम्हाला थोडी डिफिकल्टी वाटायची, कारण याच्यामध्ये जवळजवळ 500 ते 1000 ml सलाईन आम्हाला इंजेक्ट करावं लागायचं, ॲनेस्थेशिया द्यावा लागायचा. पण या नवीन ग्लू ट्रीटमेंट्समध्ये आपल्याला त्या ॲनेस्थेशिया देण्याची गरज नसते, त्यामुळे हाय रिस्क पेशंट्समध्ये ते फार सेफली आपल्याला करता येतात. अच्छा, आणि रिझल्ट कसे असतात डॉक्टर? सो रिझल्ट आपण बघितले तर याचा खूप चांगला रिझल्ट येतो. थर्मल एब्लेशनचा रिझल्ट येण्यासाठी आपल्याला काही वीक्सपर्यंत वेट करावं लागतं, म्हणजे जवळजवळ एक 4 ते 6 महिने आपल्याला स्टॉकिंग्स कंपल्सरी घालावे लागतात, तेव्हा त्याचा रिझल्ट आपल्याला दिसायला लागतो. पण ॲडेझिव्ह ट्रीटमेंट जे आहेत, त्या ग्लू ट्रीटमेंट ज्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉकिंग्सची तशी गरज नसते आणि व्हेन जी आहे ती इन्स्टंटली क्लोज होते. सो रिझल्ट्स आपल्याला लगेचच बघायला मिळतात. अर्थात त्यासाठी रुग्णांकडूनही सकारात्मक प्रतिसाद यावा लागत असेल. या ग्लू बेस्ड ट्रीटमेंटमध्ये रुग्णांनी काय काळजी घ्यावी याबाबत काय सल्ला द्याल? नक्कीच. सो ट्रीटमेंट झाल्यानंतर ग्लू बेस्ड ट्रीटमेंट्समध्ये आम्हाला एक जी काळजी असते ती अशी असते की ह्या ग्लूची काही जणांना ॲलर्जी असू शकते. सो ज्याच्यामुळे त्वचेला लालसरपणा येणं, त्वचेला खाज येणं. त्वचेनुसार ग्लू नाही वापरता येत असं शक्य आहे? तसं शक्य नाहीये. अगदीच. आता आपण सर्व प्रकारच्या ट्रीटमेंटबाबत माहिती दिली. हे सगळं केल्यानंतरही व्हॅरिकोज वेन्स हा आजार असा आहे का की जो पुन्हा उद्भवू शकतो? तर खूप चांगला क्वेश्चन तुम्ही विचारला आहात. तर व्हॅरिकोज वेन्स पुन्हा येणं, ज्याला आपण रिकरंट व्हॅरिकोज वेन्स म्हणतो, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की ह्या प्रश्नाचे 2 भागामध्ये मला उत्तर देणं आवडेल. तर एक भाग असा की ज्या आपण ट्रीटमेंट केलेल्या वेन्स आहेत, शिरा आहेत, त्या परत ओपन होऊ शकतात का? तर याच्यामध्ये आपण जर का बघितलं तर योग्य पद्धतीने उपचार केल्यानंतर ही सेम व्हेन ओपन होण्याचं प्रमाण जे असतं ते फार कमी असतं. तर आपण जर का पाहिलं तर ट्रीटमेंट जी आहे ती आपल्याला अल्ट्रासाऊंड गायडन्समध्ये करणं याच्यासाठी फार महत्त्वाचं असतं. सो जे ट्रीटमेंट अल्ट्रासाऊंड गायडन्समध्ये केलेली असते त्याच्यानंतर हे रिकरन्सचं प्रमाण जे असतं ते फार कमी प्रमाणामध्ये बघायला गेलेलं आहे. आता दुसरा याचा भाग असा आहे की नवीन व्हेन्स येऊ शकतात का? तर आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्हॅरिकोज व्हेन्स हा एक जेनेटिक आजार आहे असं आपल्याला म्हणता येईल. आपल्या जीन्समध्येच तो आजार आहे आणि काही रिस्क फॅक्टर्स त्याला असतात, जसं की एकाच ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं, वजन जास्त असणं किंवा काही धूम्रपानाच्या वगैरे सवयी असणं. तर या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत होऊ शकतात. सो आत्ता आपण जे ट्रीटमेंट करतो ती जनरली सध्या ॲबनॉर्मल व्हेन्सना बंद करतो आपण त्याच्यामध्ये, पण सध्या ज्या नॉर्मल व्हेन्स आहेत त्याला आपण बंद करत नाही. सो त्या नॉर्मल व्हेन्स परत पुन्हा फ्युचरमध्ये व्हॅरिकोज व्हेन्स होण्याची एक शक्यता असते. सो मग त्याला आपण काय करायला हवं? तर पेशंट्सना काही काळजी घेणं अपेक्षित आहे, ज्याच्यामध्ये स्टॉकिंग्स रेग्युलरली वापरणं फार फार महत्त्वाचं आहे आणि आपले जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते कंट्रोल करणंही फार महत्त्वाचं आहे. स्टॉकिंग्समुळे सो स्टॉकिंग्समध्ये काय असतं की स्टॉकिंग्स त्याच्यामध्ये ग्रेडेड कंप्रेशन असतं. ग्रेडेड कंप्रेशन म्हणजे काय की आपल्या अँकलच्या तिथे प्रेशर जास्त असतं आणि जसं वरती येईल तसं त्या स्टॉकिंगमधलं प्रेशर कमी असतं. सो जे काम आपल्या वेन्समधले वॉल्स करत नाही आहेत इंटरनली, त्या व्हेन्सना आपण ह्या स्टॉकिंग्सने एक्सटर्नली सपोर्ट देतो. सो ते सपोर्ट दिल्या कारणाने व्हेन्समध्ये रक्त साचत नाही आणि रक्तप्रवाहाला मदत होते. सो त्याच्यामुळे एकतर व्हेन्स निर्माण होण्यापासून प्रिव्हेन्शनही होतं आणि जर का झाले असतील तर ते पुढे प्रोग्रेशन होण्यापासूनही थोडंसं स्टॉकिंग्समध्ये आपल्याला त्याच्यामध्ये हेल्प होते. अगदी आलं लक्षात. डॉक्टर, आजवर आपण अनेक रुग्णांवर उपचार केलेले असतील. असं कधी होतं का की व्हॅरिकोज वेन्सचा त्रास प्रचंड वाढल्यावर रुग्ण आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग उपचार कोणते करायचे याबाबतच खूप गोंधळ होतो? हा विलंब नेमका कशामुळे होतो आणि असं होतं का मुळात? येस. सो ह्या क्वेश्चनच्या आधी मी तुम्हाला काही फोटोज दाखवेन की ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की व्हॅरिकोज व्हेन्सच्या ट्रीटमेंटला उशीर केल्यामुळे काय होऊ शकतं. तर अशा प्रकारचे पायाला अल्सर्स असणं हे खूप कॉमनली आपल्याला भारतामध्ये दिसतं आणि तसं बघायला गेलं तर भारत हा एक म्हणजे भारतामध्ये व्हॅरिकोज व्हेन्सचे अल्सर जे असतात ते जगामध्ये सगळ्यात जास्त पाहायला मिळतात. सो व्हॅरिकोज व्हेन्सचे जे अल्सर्स असतात हे या स्टेजपर्यंत आपल्याला जाण्याच्या आधीच आपल्याला व्हॅरिकोज व्हेन्सची ट्रीटमेंट करणं महत्त्वाचं आहे. सो ट्रीटमेंटला उशीर का करतात ह्याच्यासाठी मला 1-2 गोष्टी सांगाव्या लागतील इथे. एक तर असं की लोकांना व्हॅरिकोज व्हेन्स हा जो आजार आहे याच्याबद्दलच माहिती नसते. म्हणजे आपल्या पायाला फुगलेल्या व्हेन्स दिसतात, बऱ्याच वेळा पाय दुखतात, सूज येते किंवा असं काळं पण येतं, पण हे व्हॅरिकोज व्हेन्समुळे होऊ शकतं अशीच कल्पना त्यांना नसते. हा एक त्याच्यामधला भाग आहे. आणि दुसरा भाग असा की बऱ्याच वेळा लोकांना ह्या ट्रीटमेंट्सबद्दल खूप भीती असते. ट्रीटमेंट केल्यानंतर मला चालता येईल का,
ट्रीटमेंट केल्यानंतर व्हॅरिकोज व्हेन्स परत होतील का, या भीतीने बरीच लोक ट्रीटमेंट घेणं टाळतात. आणि मला वाटतं ही 2 कारणं कॉमनली आम्हाला दिसतात की ज्याच्यामुळे पेशंट्स ट्रीटमेंट घेणं टाळतात. पण असं त्यांनी करू नये. डॉक्टर, आपण प्रेक्षकांना सांगावं की लवकरात लवकर आपल्याकडे येणं आणि लवकर उपचार घेण्याचे फायदे नेमके काय आहेत? सो नक्कीच, जर का तुम्ही वेळेमध्ये आलात आणि आपण वेळेवरती व्हॅरिकोज व्हेन्सचा उपचार केला तर हे अशा पद्धतीने आपल्याला पायाला अल्सर्स होणं, पायाला परत परत इन्फेक्शन होणं, पायाला काळंपण होणं हे नक्कीच टाळलं जाऊ शकतं. कारण अल्सर झाल्यानंतर त्वचेचं आरोग्य तिथलं खराब झालेलं असतं. सो ते परत नॉर्मल त्वचा तयार होणं खूप अवघड जातं. सो त्या कारणाने लवकर व्हॅरिकोज व्हेन्सचं डायग्नॉसिस करून त्याच्यावरती आपल्याला ट्रीटमेंट करणं फार महत्त्वाचं आहे. अगदीच. खरं तर व्हॅरिकोज वेन्सचा त्रास कोणाला होऊच नाहीये. मग त्यासाठी जीवनशैलीत काही बदलही असतील की डॉक्टर? किंवा व्हॅरिकोज वेन्सचा त्रास झाल्यानंतरही आपण जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करून तो त्रास कमी करू शकतो का? हो, नक्कीच. जसं मी तुम्हाला आता सांगितलं थोड्या वेळापूर्वी की काही काही रिस्क फॅक्टर्स आहेत ह्याच्यासाठी. सो आपल्याला ते रिस्क फॅक्टर्स कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. सो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रेग्युलर कंप्रेशन स्टॉकिंग्ज यूज करणं. तर आपल्याला हे स्टॉकिंग्ज जे असतात ते दिवसा घालायचे असतात, कारण आपले दिवसभर पाय खाली असतात. सो त्यावेळेला ह्या स्टॉकिंगचं प्रेशरनी आपल्याला व्हेन्समध्ये रक्त साचून न देणं हे महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं करू शकतो आपण की एकाच ठिकाणी जास्त वेळ बसणं आणि एकाच ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायच्या आहेत. जर का थोडा वेळ तुम्ही उभं राहिला असाल तर बसून पाय वरती करणं आलं, किंवा एका ठिकाणी बसला असाल तर थोडंसं 10-15 मिनटं फिरून आणा, जेणेकरून आपल्या पायाच्या स्नायूंची हालचाल झाली पाहिजे. या व्यतिरिक्त पायाच्या स्नायूंची एक्झरसाइज करणं ही फार महत्त्वाचं आहे, ज्याच्यामध्ये काफ मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइजेस करणं हे फार महत्त्वाचं आहे. अच्छा. सो या व्यतिरिक्त जर का मला म्हणाल तर धूम्रपान टाळणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही ओव्हरवेट असाल, स्थूलपणा असेल तर तो कमी करणं, वेट कमी करणं हेही फार महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. आपण सांगितलं की एकाच ठिकाणी जास्त वेळ उभं राहणं किंवा बसणं यामुळे सुद्धा व्हॅरिकोज वेन्स होऊ शकतात. खरं तर सुदृढ आरोग्यासाठी आपण नियमित व्यायाम करणं आवश्यक असतं. व्यायाम खूप प्रमाणात करणं किंवा खूप कमी करणं याचा परिणाम होतो का आपल्या शिरांवर? तसं बघायला गेलं तर काही ठराविक एक्झरसाइजेस आहेत जे व्हॅरिकोज व्हेन्स वाढवू शकतात. कोणत्याच सांगू शकाल? सो त्याच्यामध्ये हेवी वेट लिफ्टिंग जे असतं आणि ज्यांना व्हॅरिकोज व्हेन्सची टेंडन्सी आहे त्या पेशंट्सनी जर का हेवी वेट लिफ्टिंग केलं असेल तर त्यांना हे व्हॅरिकोज व्हेन्स वाढण्याची शक्यता असते. सो व्हॅरिकोज व्हेन्ससाठी मोस्ट चांगले एक्झरसाइजेस कोणते, तर एरोबिक एक्झरसाइजेस असतील, किंवा लेग इलेव्हेशन करायचे एक्झरसाइजेस असतील, किंवा काफ रेझेस असतील, ज्याच्यामध्ये आपण पायाच्या बोटांवरती जाऊन तळवा उचलणं आणि परत खाली जाणं, अशा पद्धतीचे एक्झरसाइजेस हे व्हॅरिकोज व्हेन्ससाठी आयडियल असतात. या व्यतिरिक्त काही योगा आहे ज्याच्यामध्ये विपरीत आसन आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये पाय आपण उलटे भिंतीला सपोर्ट देऊन करतो. तर अशा प्रकारची आसनं ही व्हॅरिकोज व्हेन्समध्ये मदत करतात. अच्छा. डॉक्टर, असं कोणतं पर्टिक्युलर वयोगट आहे का की म्हणजे याच वयातल्या लोकांना व्हॅरिकोज वेन्सचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते किंवा 60 नंतरच होऊ शकतो, असं काही आहे? सो कॉमनली बघितलं तर 40 वर्षानंतर हा त्रास आम्हाला जनरली पेशंट्समध्ये दिसायला लागतो. 40 ते 70 हा वयोगट कॉमनली आपल्याला दिसतो. पण त्याच्या आधी म्हणजे यंग वयोगटामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या व्हेन्स दिसणं हे होऊ शकतं. त्याच्यामध्ये बरीच कारणं असू शकतात. काही जणांना अनुवांशिकता असते, म्हणजे ज्याच्यामध्ये कुटुंबामध्ये कोणाला तरी व्हॅरिकोज व्हेन्स असतं आणि अशा कुटुंबामधल्या काही सदस्यामध्ये जर का बघायला गेलं तर हे व्हॅरिकोज व्हेन्स अर्ली स्टेजमध्ये म्हणजे तारुण्यात येऊ शकतात. अच्छा. डॉक्टर, आता आलेलो आहोत आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सुदृढ आरोग्यासाठी आपण काय सल्ला द्याल? सो मी आजचा विषयाला धरूनच काही सल्ले देणे पसंत करेन. तर ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलं व्हॅरिकोज व्हेन्स तुम्हाला दिसत असतील तर कृपया प्रेक्षक हो तुम्ही ते इग्नोर नका करू, त्याच्यावरती दुर्लक्ष करू नका. जवळच्या व्हॅस्क्युलर स्पेशालिस्टला दाखवून त्या व्हॅरिकोज व्हेन्सचं निदान करून तुम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट नक्की घ्या. आता सगळ्या ह्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत. सो खूप चांगल्या पद्धतीने व्हॅरिकोज व्हेन्सवरती उपचार होऊ शकतात. अगदीच अगदीच. डॉक्टर, आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.